हॅलो, गुड मॉर्निंग. सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर ना आज सकाळी सकाळी माझी थोडी गडबड चालू होती. तर आज होती वटपौर्णिमा आणि माझा होता उपवास. तर आदल्या दिवशीच ना मी इथे शाबूचे तांदूळ भिजत घातले होते. शाबूची खिचडी किंवा शाबूचे वडे घरामध्ये सर्वांनाच आवडतात म्हणून जास्तच भिजत घातले होते थोडे. तसं तर मी काही बनवणारच नव्हते, पण म्हटलं चला उपवास आहे तर मुलांनासुद्धा खिचडी किंवा नाश्त्यासाठी काहीतरी होईल आणि माझंसुद्धा कामाला त्यांचं आवरून काही वेळ भेटेल म्हणून म्हटलं चला वडेच करून घ्यावेत. तर त्यासाठी ना इथे मी एका परातीमध्ये भिजवलेले शाबूचे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. कूट जे आहे ते थोडं मोठंसरच करून घेतलेलं आहे मी, जाडसरच. अगदी बारीक असं वाटून घेतलं नव्हतं आणि त्यामध्ये घातलेलं आहेत शिजवलेले बटाटे. बटाटे आहेत ते मी अशा हातानेच ते मॅश करून घेतलेले आहे. बटाटे, शाबूचे तांदूळ आणि शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटण जे करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि आलं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता हाताने शाबूवडे मी करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हालासुद्धा शाबूवडे किंवा खिचडी आवडते ते. माझ्या घरामध्ये तर शाबूवडे किंवा त्यापासून कुठलाही पदार्थ बनवलेला माझ्या घरात मुलांना किंवा मलासुद्धा खूप आवडतो. तर इथे ना मी हाताने सारे वडे करून घेतलेले आहेत. इथं आपले वडे जे आहे तुम्ही पाहू शकता अगदी तयार आहेत. आता तयार झालेले वडे जे आहे ते मी तळून घेणार आहे. इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये एक एक करून असे वडे मी सोडून घेतलेले आहेत आणि आलटून पालटून त्याला असं फ्राय करून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे. इथं तर माझी मुलगीला वाटच पाहत होती की कधी एकदम तळून हे जे वडे आहे ते तयार होत आहेत ते तिला तर फारच आवडतात. तर अशा प्रकारे मी गरम गरम जे आहे ते वडे सर्व केलेले आहेत. तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि त्यासोबत चटणीसुद्धा शेंगदाण्याची मी केली होती. त्यानंतर जे आहे ते मी आहे ना इथे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ताट तयार केलं. तर अशा प्रकारे जे आहे ते ताटसुद्धा तयार केलेलं आहे आणि मी सुद्धा माझं आवरून घेतलेलं आहे. मी सुद्धा अशी रेडी झालेली होते आणि वटपौर्णिमा पूजा करण्यासाठी मी आलो होतो बाहेर आणि इथे ना खूपच गर्दी होती. माझी सईसुद्धा अशी माझ्यासोबत आली होती. तिथं तर असं असतं कॅमेरा सुरू झाला की आणि इथे तर ना बायका काही वडायला मोकळं एकटं सोडायला तयारच नव्हतं. तर चला तर म्हटलं आपण एकटंच फोटो काढून घ्यावा. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असा होता माझा आजचा दिवस.